मित्रांनो, आज पिंपळवाडीचं मैदान झालं आग्रम दुर्गाव पट्ट्यावरती. या जनरल ब गटात ही गाडी नंबर झाली. आबा पाटील यांचा गुंडेवाडी वारशा आणि हा चिंचणी शेठ त्यांचा पाहिजा. तर त्याच्याबद्दल विचार मित्रांनो, आजचं मैदान कसं झालं? दादा नमस्कार. नमस्कार. कसं झालं आजचं मैदान? मैदान चांगलं झालं. बैलाच नाव? पहिलाच नाव पाहिजे. तीन पाहिजे. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? कशी पळाली गाडी? गाडी एक नंबर पळाली, काय अडचण नाही. एक नंबर पळाली गाडी. पहिल्याचं हे नियोजन कसं झालं काय? पहिलं गाडीवान केलं हां. संतू काकानी. हां. एक नंबर पळाली गाडी, काय अडचण नाही. अडचण नाही. गाडीवान कोण होते? संतू काका होते. संतू काका. गाडीवानांच्या बद्दल काय सांगाल? कसं होतं गाडीवान? गाडीवान एक नंबर आहे, त्या विषयी. बैलाचं ह्याच्या आधीच एक ठळक मोठी मैदान सांगायची. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपण बारशाबद्दल थोडी माहिती घेऊया. बरेच दिवस बंद होता बैल आणि आता परत आणि बैल चालू झाला आहे. मला काय आपल्याला आबा नमस्कार. 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 आबा तुमचं जरा असं नाव सांगा मला. गुंडेवाडी पैलवान बारशा. पैलवान बारशा. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? कसं झालं मैदान? मैदान आजचं एक नंबर चांगलं झालं, काय अडचण नाही. आणि हे पहिल्याच नियोजनाबद्दल काय सांगाल? काय बैलांच्या बद्दल काय सांगाल? पैऱ्याचं नियोजन कसं आहे, आमचा व्यापार गायचा मोठा असल्यामुळं पैऱ्याचं नियोजन आम्हाला होईल ना. त्याच्यामुळं गेले 3 महिने झालं संतू काकांना आम्ही सांगितलं बैल तुमचं पळवा. त्याच्यामुळे 3 पैरे करून गाडी पळवल्या. हे नियोजन संतू काका दिले. आम्ही एक आमचं मोठं 7-8 हजारांचा भाऊ आम्ही विचार केला, आपल्याला होत नाही तर आपण एखाद्या गाडीवर चांगला बघूया. आम्ही मग ह्या सगळ्या गाड्यांवर गाडीवर सिलेक्ट केला संतू काका पांढरे. आम्हाला गाडीवर पसंत आहेत म्हणून रुपेश पाटीलला आम्हाला सहकार्य केलं. तिथं जाऊन आम्ही त्याच्याने सांगून बैल त्यांच्या ताब्यात दिला हाणायला. बरेच दिवस देशिंगच्या ट्रॅक्टरचं मैदान झालं. त्यानंतर एक 2-3 मैदानाला बारशा पळला आणि तिथनं बैल बरेच दिवस बंद होता. बंद होता बैल. बैल जसा दात लावला तसा आम्ही बैल बगटाला भरपूर मोठे मैदान जिंकले त्यानं. बैल आजपासून आम्ही कोणत्याच बारक्या मैदानाला पळवलं नाही. जेवढी मैदान केली ती टॉपचीच केली. त्यात मार्क खाऊ दे, नंबर होऊ दे, आणि शक्यतो नंबरच आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे बैल जरा जास्त लहान वयात पळवल्यामुळं बऱ्याच जणांचं मत होतं जरा बैल बांधून घाला, बैलाची मुळशी नको. बैल आम्ही मोठी मोठी पण नंबर केला. त्याच्यामुळे तिने सांगितलं जरा बैल बांधा, या कारणास्तव बैल बांधलेला. म्हणताना बैल 4 महिने बांधला होता. इतका दिवस बैल एखाद्याच्या सल्ल्यानं बैल बांधला तुम्ही आणि आता बैल बाहेर काढलाय. नाही तर 2-3 मैदान नंतर आता बैलानं इतका चांगला गुण दाखवला. त्याच्याबद्दल काय सांगाल? काय वाटतं? गुण कसं आहे, त्यात आमची गाडी आज पळत नाही. आमची गाडी आबाजापासून पळते. त्याच्यामुळे आम्हाला काय करायला लागते नाही आणि काय नाही हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे शिरोळला गाडी आम्ही जनरलला पळतो. आमची गाडी 1.5 तोंड गाडी आमची एकच पद होती. अतिशय चांगली पळाली पद होती. जरा काय कारण असतो पुन्हा गाडी मागे सरली. तर मित्रांनो, आपल्यासोबत आणि एक गाडीवान आहेत जास्कू दादा. 2 मिनिटं काय सांगाल या जोडीबद्दल? कशी आहे जोडी? बैल चांगली पळतात. नियोजन परवा ही 1.5 तोंड शिरोळा द्वारात पळल्यामुळं आत्तरान लांडा असल्यामुळं मैदान चांगलं नावजूक मैदान आहे. हिरान काढतात गॅरंटी वाटल्यावर. तो बैल परवा आखलेला सगळ्यात पाठीमागे जाऊन 1 नंबरचा मानकर ठरलेला. त्यामुळे हे संतू काकाला फोन लावून नियोजन लावून गाडी आज पळवली. त्यामुळे गाडी चांगली पळली. म्हणजे नियोजन केलेलं हे सक्सेस पूर्णपणे सक्सेस झालं, चांगलं झालं. आपल्यासोबत तात्या आल्या. तात्यांचं जरा 2 शब्द. मला काय नमस्कार. नमस्कार. जरासं नाव सांगा. संभाजी हरी पाटील, चिंचणी. म्हणजे चिंचणी शेठ तुम्ही? चिंचणी शेठचे वडील आम्ही. वडील. त्यांच्या नावानंच बैलाबद्दल काय सांगाल? काय कसं आहे बैल चांगला आहे एकदम आहे. आता आम्ही तुर्त घेतलाय. बघूनच घेतलाय. आणि आजच्या मैदानाबद्दल कसं सांगाल? कसं झालं मैदान? मैदान चांगलं झालं. तर मित्रांनो, धन्यवाद. या चांगल्या शब्दावरती आता या उत्तरावरती आता आपण मुलाखत थांबवू. धन्यवाद.